सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही फॅमिली ट्रिपला चाललो आहे, ते पण कोकणात. तर व्लॉगमध्ये खूप सारी मस्ती असणार आहे आणि आमचं आजचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे गणपतीपुळे. आणि हे बघा, मम्मी झाली आहे रेडी, बॅग्स वगैरे सगळे आता गाडीत ठेवणार आहे. हे बघा इथे ठेवलेत. ए कियारा, कुठे चालली? फिरायला सांग. फिरायला चालली? फिरायला चाललो. हाय का हाय. झोपेत आहे. परी उभी राहिली आम्ही नाही पाहिली. कुठे चालली? परी उभी राहिली आम्ही नाही पाहिली. परी उभी राहिली आम्ही नाही पाहिली. तर गाईस, आम्ही गोकर्णाला चाललो आहे. आम्हाला 1.5 hour झाला ट्रॅफिकमध्ये. परीची पहिली ट्रिप आहे. आम्ही खूप मजा करू. आय एम व्हेरी एक्सायटेड. गाईज बघा, आता आम्ही चाललोय. आता आमच्या लोकेशनवर चाललोय, अजून पोचलो नाही. सर्वांना चायची तलब लागली, एकदम चाय प्यायची. म्हणून हे बघा, ही सगळी लोक दूध शोधत आहेत. दूध भेटलं का? अजून यांना दूध नाही भेटत. आमची एक गाडी आधीच पोचली तिकडे, तर यांना अजून दूध नाही भेटत आहे. बघू आता दूध भेटतं का नाही. दूध भेटला. गाईज हे बघा, काय दूध यांना भेटतच नाही. एवढी चायची तलक लागली, विचार करा. चाय एवढं प्रिय आहे. चला गाईज, आपण जाऊया दूध आणायला. गाईज, अनफॉर्च्युनेटली आम्हाला इकडे दूध भेटला नाही. आमचाच पोपट झालेला आहे. यांची चायची तलब आता कशी भागणार कशी विचारतेच चालेल. आता ब्लॅक टी पिया, ग्रीन टी. गाईज बघा, एवढी तलब आहे की कॅफेन कन्झ्युम करायचंच आहे. काय पण करू दे, कसं पण करणार, पण कॅफेन कन्झ्युम करणार. आणि कॅफेन हानिकारक असतं. ओ माय गॉड. गाईज बघा, माझा अभिषेक करायचा विषय चालू आहे. इकडे दूध घेण्याचा विषय. मम्मीला तर कॉफी आणले, मम्मीला तरी कॉफी भेटेल इकडे नाही. इकडे भेटेल का नाही? दूध भेटेल का? कॉफी आम्ही आणलंय. कॉफी आणले माहितीये, पण दूधच भेटत नाही. पोपट भेटेल भाऊजी. हा, दूध भेटेल. दुकानं दिसलेत. आता कोशिश जारी रहेगी. मिशन दूध ऑन है. हे बघा, आता या दुकानात आलोय दूध घेण्यासाठी. फायनली दूध इकडे आहे. म्हशीचं आहे का मम्मी? फायनली दूध भेटला आम्हाला, म्हशीचा दूध. एवढं सापडून नव्हता भेटत, जो भेटला आता. 2दा पोपट झालेला आहे, तरी पण आम्ही आमचं मिशन बंद नाही केलं. आम्ही तरी शोधात होतो. तर आम्ही गाडीमध्ये चाललो. हे काय फालतूगिरी. दूध भेटला. 2 लिटर दूध नाही पुरणार मला. बघा काय बोलते, माझी दुधाने आंघोळ घालणारी बाई, मावशी माझी. पण दूध हिला 2च लिटर भेटलंय. 2 लिटरच घेतलंय हिला. आता माझी आंघोळ कशी घालणार आहे, देवाला माहिती. आई, आमची एक गाडी पोचले, पण आमचे ते मामाच नाही आले ना अजून. त्यातून आता येईल बघा मम्मी. ये बघा, दूध आणलेलं आहे फायनली. हे फायनली शब्द एवढे वेळ बोलले. फक्त 20 मिनिटं. चला आता लोकेशनवर गेल्यावरच पोचूया. आता गाईज, आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो आहोत. समोरच विला आहे. आता पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे. आणि आज मेन ब्लॉगर आहे, ती या गाडीतच नाही, ती दुसऱ्या गाडीत आहे. आत्ता मावशी आत्ता इकडे होती ना उभी. हे बघा कसा असं सुंदर विला आहे. एकतर विला आम्हाला भेटत नव्हता, तो पण कसा तरी भेटला.
म्हणजे मेन गेट भेटत नव्हता, तो पण भेटला. हो ती बघा काहीच मेन ब्लॉगर दिसलेली आहे. अरे मेन ब्लॉगर गायब आहे. कसा एरियल व्ह्यू कसं चांगलं आहे, असं एकदम असं शांत वातावरण आहे पूर्ण. हे बघा कसं चांगलं असं विला आहे. आणि मेन ब्लॉगर राघवी. बाहेरचं वातावरण पण एकदम थंड आहे आणि खूप पीसफुल वाईब्स येत आहेत. जास्त गरम पण नाही होते. आणि हे बघा इथे केवढे आंबे लागलेत, ते पण असे खाली आहेत पूर्ण. आणि 500 रुपये दंड आहे. नाही बाबा, आम्ही आंबे नाही काढणार. आणि इथे एक पाळणा पण आहे, सायकल आहे. भावज्ञा, हा बघा इथे आंबे आहेत. खूप मोठे मोठे आंबे आहेत आणि सगळे हापूस आंबे आहेत, नो डाऊट. सगळे अल्फान्सो मँगो. ओ ही बघ ना कशी लाल लाल झाली बघ ही. सो आम्ही आज ज्या फार्ममध्ये राहणार आहे तो त्याचं नाव आहे युवेन फार्म. आणि मी तुम्हाला आता या विलाची टूर देते. हे बघा इथे बाहेर बाल्कनी आहे, खूप स्पेशियस आहे बाल्कनी पण. आणि हा हॉल आहे. हा किचन आणि 2 बेडरूम्स आहेत. हे बघा परी, सगळ्यांकडे जायचं पण. आणि ते वॉशरूम्स पण आहेत. दूध पण गरम करायला ठेवले दाखव. हा पण अजून एक बेडरूम आहे. परी कुठे बसली? मजा येते. होय बबडू. सो आम्ही आता चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला कल्पांचं. आणि ही बघा आमची सगळी माणसं. सगळी चालतात, सगळ्यांना चालायला कंटाळा येते. सगळी बोलतात मला कडेवर घ्या. आणि हे बघा पुढे पण माणसं आहेत, पुढे पण माणसं आहेत आमची. काय बोलतोय रे? तिथे सगळ्यांच्या पाय दुखतात, सगळे बोलतात कडेवर घ्या एकामेकाला. एवढी मोठी मोठी माणसं. या अशा लोकांना कडेवर घेतला, आम्हाला बसायलाच लागेल मग इथे. आम्हाला म्हणजे मी थोडी एकटा बोलते कडेवर घे. काय? हॅलो, हाय. चला आता चाललो गणपतीपुळे मंदिराच्या बीचच्या इकडे. मंदिर पण दिसेल आणि बीच सुद्धा दिसेल. काय? मंदिर पण दिसेल आणि बीच पण दिसेल. भावातला काय आहे? समुद्राची मिट्टी. मिट्टी हिंदी आहे का तू? मराठी बोल. नाचती. राघवी विश मागायला गेली आहे. देऊ काय मागते? गाईस आत्ता आमचा दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही सगळे बाहेर आलेलो आहोत. बघा सगळेजण बाहेर आलेलो आहोत. आणि मी ऑब्झर्व करतो राघवीला. 5 मिनटं झाली, आलो 5 मिनटं झाली नुसती अशी काहीतरी अशी हात जोडून डोळे बंद करून काहीतरी मागत होती. तर चला विचारूया काय मागत होती राघवी. राघवी मी तुला ऑब्झर्व केला, तू एवढी 5 मिनटं अशी गणपती बाप्पासमोर हात जोडून अशी डोळे बंद करून काय मागितलं एवढं 5 मिनटं एवढा वेळ? सांगायचं नाही, जर सांगितलं ना हो कम्प्लीट नाही होत. की प्रायव्हेट अंटिल इज परमनंट का? असा विषय का? गाईज बघा खतरनाक विषय राघवीचा की
कीप प्रायव्हेट अंटिल इट्स परमनंट. तू नाही विश मागितली? मी मागितली पण मी तुमच्या आधी गेलो ना मी तर. हां ठीक आहे. मी सर्वांच्या आधीच जाऊन म्हणजे एकट्याने विश मागितली. एकट्याने? ठीक आहे बघूया. एकट्याने. पण ते आता आम्ही आता सांगणार नाही काय विश मागितली आहे. इथे भावज्ञाची शॉपिंग चालू आहे. सँडमध्ये खेळायचे टॉईज घेतले भावज्ञ आणि कियाराला. खेळायला मिट्टीमध्ये. फर्स्ट बीच आहे आता. किया फर्स्ट टाइम बीचवर खेळणार आहे. थांबून चुकू नको फटके देईन. कोण जाणार? बीचवर कोण जाणार? गाईज आता बघूया काय मागितलंय. जर ते पूर्ण झालं तर समजेलच ना. तर आता बघूया काय मागितलंय पोरगीने. चला आता आम्ही परत आमच्या विलावर जायला निघालो आहोत. सो स्टे ट्यून. इकडं आहे आम्ही रोलर कोस्टर राईड करतोय. आपण असं एवढं हाईट आलेलो, मामा एकदम फुल स्पीड मध्ये गाडी चालवत आहेत हाईट घेऊन आलेलो एवढे. आणि काळोखात आपण रेड मामा एकदम फुल स्पीड मध्ये गाडी चालवतात आणि असं वरतून खाली असं वाटतं रोलर कोस्टर. आणि पोटात असे गोळे येतात ना एकदम असे. नाही कल्पनच्या नाही. ना मला नाही येतात. रागवीला भरपूर येतात. रागवीला येतात. तर आम्ही आता दर्शन करून परत आमच्या विलावर आलो आहे. आणि विलाचा नाईट व्ह्यू बघा किती मस्त आहे. इथे झाडांच्या इथे पण मस्तपैकी लाइटिंग्स लावली आहे. एकदम एस्थेटिक फोटो एकदम. तू तर एस्थेटिकच आहे. हा, मी आणि इथे आमची पोरं खेळतायत. आमची पोरं मग हॅलो गाईस, आम्ही आलो. अरे तर गाईस आम्ही आलो. अरे पण बघ ना कसं एकदम क्लासी वाटतंय. एकदम भारी आहे. युवन फार्म चांगलं फार्म आहे. आमच्या ओळखीचा फार्म आहे. या विजिट करा. चांगलं फार्म आहे.